मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपण ज्या पृथ्वीवर उभे आहोत, तिच्या खाली काय आहे? फक्त माती, खडक आणि लावा, की असं एक जग ज्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही? हो, पुराण सांगतात पृथ्वीखाली आहेत 7 वेगवेगळी लोकं आणि त्यांना म्हणतात पाताळ लोक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पाताळ लोक म्हणजे नरक नाही, तो शिक्षा देण्याचं ठिकाण नाही. तो आहे एक गूढ, सुंदर आणि थोडासा भयानक जग, जिथे राहतात नाग, दैत्य आणि दिव्य शक्ती. पाताळ लोक एक नाही, तो 7 स्तरांमध्ये विभागलेला आहे. अतल लोक, पहिला स्तर. इथे राहतो एक दैत्य जो माया निर्माण करतो. तुला जे दिसतं ते खरं नसतं. इथे लोक आनंदात असतात, पण तो आनंद खोटा असतो. दुसरा स्तर, वितल लोक. इथे अग्नी, धातू आणि अज्ञात ऊर्जा आहे. काही जण म्हणतात ही ऊर्जा पृथ्वीच्या शक्तीचं रहस्य आहे. तिसरा स्तर, सुतल लोक. इथे राज्य करतो महाबळी, एक असा राजा जो देवांपेक्षा जास्त महान मानला जातो. जेव्हा भगवान विष्णू वामन रूपात आले, तेव्हा बळीने 3 पावलं जमीन दान केली आणि त्या 3 पावलाने सगळं गमावलं. पण त्याला शिक्षा नाही मिळाली, त्याला मिळालं सुतल लोक, एक असं राज्य जे स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. तलातल लोक, चौथा स्तर. इथे राहतो माया दानव. तो एक असा वास्तुकार ज्याने अशा शहरांची निर्मिती केली जी आजही रहस्य आहेत. पाचवा स्तर, महातल लोक. हे नागांचं जग आहे. इथे हजारो नागवंश राहतात. सहावा स्तर, रसातल लोक. इथे दैत्य आणि राक्षस राहतात. ते अजूनही देवांवर राग धरून आहेत आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत. आणि शेवटी 7वा स्तर म्हणजे पाताळ लोक. इथे आहे शेषनाग, एक असा नाग जो संपूर्ण पृथ्वीला आपल्या फड्यांवर सांभाळतो. कल्पना करा, आपण ज्या जमिनीवर चाललो ती कोणाच्या आधारावर आहे? पण सगळ्यात मोठा धक्का काय आहे माहिती आहे का? पाताळ लोक अंधारमय नाही. तिथे प्रकाश आहे, रत्ने आहेत, संपत्ती आहे आणि काही ग्रंथ सांगतात पाताळ लोक स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. पाताळ म्हणजे नागाचं साम्राज्य. शेषनाग, वासुकी, तक्षक हे साप नाहीत, हे आहेत दिव्य शक्ती असलेले जीव. ते रूप बदलू शकतात, ते अमर आहेत आणि त्यांच्याकडे अशी शक्ती आहे जी माणूस समजू शकत नाहीत. पण सर्वात मोठा प्रश्न, माणूस तिथे जाऊ शकतो का? काही कथा सांगतात हो, अर्जुन तिथे गेला होता. काही ऋषीमुनी ध्यानातून तिथे पोचले. असं मानलं जातं समुद्र हा पाताळ लोकाचा दरवाजा आहे. म्हणूनच समुद्र अजूनही पूर्णपणे समजलेला नाही. कदाचित पाताळ लोक पृथ्वीखाली नाही, कदाचित तो एक वेगळा डिमेन्शन आहे जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पृथ्वीखाली काय आहे हा प्रश्न अजूनही जिवंत आहे. पण एक गोष्ट नक्की, या सृष्टीत जे दिसतं त्यापेक्षा खूप काही अदृश्य आहे आणि कदाचित पाताळ लोक अजूनही तिथेच आहे, आपल्या खाली शांतपणे, गुप्तपणे. व्हिडिओला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.